शास्त्रज्ञ जे सर्व शेतकरी जे काही वसंत ऊर्जाचा वापर करतो आहे, तर हे वसंत ऊर्जा तयार केलेले शास्त्रज्ञ डॉक्टर दळवी सर आपल्याला मार्गदर्शनासाठी उपस्थित आहेत. त्यांचंसुद्धा मी नॅचरल शुगरच्या वतीनं जे आहे ते आभार व्यक्त करतो. आपण आमच्या शेतकऱ्यांसाठी विशेष वेळ दिला. त्याचप्रमाणे सदर प्रशिक्षणास उपस्थित असलेले नॅचरल शुगरचे संचालक आदरणीय अनिल काका यांचंसुद्धा स्वागत, त्याचप्रमाणे सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो. आणि आता जसं आदरणीय आबांनी सांगितलं त्याप्रमाणे सद्यस्थितीत आपल्या भागातला जो काही ऊस लागवड झालेली आहे, जवळपास सरासरी आता एक आपलं ऊस पीक जे आहे ते काही ठिकाणी 1.5 महिन्याचं, काही ठिकाणी 2-2.5 महिन्याचं, काही ठिकाणी 3 महिन्याचं अशा पद्धतीनं जे आहे ती आपली पूर्व हंगामी ऊस लागवड आणि आडसाली ऊस लागवड अशा पद्धतीनं सद्यस्थिती आहे. आणि मग या पिकामध्ये सद्यस्थितीत कुठल्या प्रकारचे कीड किंवा रोग आहेत, तर या संदर्भात जे आहे ते आपण फोटोच्या माध्यमातून जे आहे ते आपण जे आहे ते पाहणी करू, जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये गेल्याच्या नंतर नक्की काय अडचण आहे आणि म्हणजे दाखवलेल्या फोटोनुसार तसे काही प्रकार आपल्या शेतामध्ये आहे का, या गोष्टी पण लक्षात येतील आणि त्यानुसार उपाययोजना जे आहे ते त्या शेतकऱ्यांना जे आहे ते करता येतील. या अनुषंगाने जे आहे ते आपण प्रेझेंटेशन लवकर उरकून घेऊ आणि नंतर आदरणीय दळवी सर जे आहे ते आपल्याला मार्गदर्शन करतील. तर सद्यस्थितीत ज्यावेळेस आपण आपल्या शेतामध्ये जातो आहे त्यावेळेस आपण जसं आता ह्या स्लाईडमध्ये पाहतो आहे त्या पद्धतीनं जे आहे तो ऊसाचा पोंगा जो आहे तो हा फक्त भाग जो आहे हा पोंगा मर जो आहे तो आपल्याला झालेली आहे. इथं हा पोंगा मेलेला आहे, इथं बाजूचा सुद्धा हा पोंगा मेलेला आहे. मात्र बाजूची जी काही पानं आहेत तर ते मात्र हिरवेगार आहेत. हे पान जे दिसतंय हिरवं तर हे कुठंही वाळून पूर्णपणे गेले नाही, मात्र फक्त पोंगा जो आहे तो मेलेला आहे. तर ही परिस्थिती का निर्माण झालेली आहे, तर ही परिस्थिती निर्माण होण्याचं प्रमुख कारण म्हणजे आता बरेचसे शेतकरी काय करतात, हा पोंगा जो आहे तो अलगद ओढून घेतल्याच्या नंतर तो निघतो आणि त्याचा पूर्णपणे आतमध्ये जो काही असलेला भाग आहे तर तो असा थोडासा नासून गेल्यासारखा दिसतो आणि त्या नासून गेलेल्या भागामध्ये एकदम बारीक बारीक छोट्या छोट्या आळ्या असतात. तर ह्या छोट्या आळ्यांमुळं हे नुकसान झालेलं नसतं. तर हा पोंगा काढल्याच्या नंतर तो जो काही पूर्ण भाग आहे, तो जो काही जेठा आहे, तो जर आपण हासाडून कांडीपच्या शेवटच्या भागापर्यंत जर आपण बघितलं तर आतमध्ये तुम्हाला जे आहे ते अशा पद्धतीची आळी जी आहे ते तिथं निदर्शनास येते. तर ही आळी जी आहे तर ही आळी प्रमुख आळी आहे जी आपल्या ऊस पिकाचं पोंगेमर होण्यासाठी जी आहे ती ही कारणीभूत आहे आणि ही लवकर येणारी खोडकीड आपण त्याला संबोधतो. तर ह्या आळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं अशा पद्धतीने जे आहे ते आपल्या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आता सध्या जे आहे ते पोंगेमर व्हायला जे आहे ते सुरुवात झालेली आहे. अशा पद्धतीनं हा पोंगा जो आहे तो मेलेला असतो आणि आतमधल्या भागामध्ये जे आहे ते आळीनं पूर्ण आतमधला भाग जो आहे तो खाऊन टाकलेला असतो. तर हे पहा, आता हे जे दिसत आहे तर ह्याच आळीची जी आहे ती ही सुप्त अवस्थेकडं ती आळी गेलेली आहे किंवा ही सुप्त अवस्था त्या आळीची आहे. मी परत पुढं दाखवेन. ही जी आहे तर ही जिवंत आळी आहे आणि त्याच्या खाली जे काही आपण थोडंसं विटकरी रंगाचं पाहतोय तर हे आहे ही त्या आळीची सुप्त अवस्था. ही आपल्या लातूर तालुक्यातल्या टाकळगावच्या शेतकऱ्याच्या प्लॉटवर निदर्शनास आलेलं. म्हणजे ह्या आळीच्या दोन्ही अवस्था आपण इथं दाखवलेल्या आहे. आता काही दिवसांनी काय होतं की ही जी सुप्त अवस्था आपल्याला दिसालेली आहे खालची विटकरी रंगाची, तर ह्याच्यापासून पतंग तयार होतात. हे पतंग नर आणि मादी अशा दोन्ही स्वरूपात असतात आणि मग नर आणि मादीचं मिलन झाल्याच्या नंतर मादी परत आपल्या शेतामध्ये अंडी घालते आणि अंड्यापासून परत आळी निघते. ती आळी जी आहे ते जमिनीतून परत म्हणजे पानांवर असलेली आळी नंतर जमिनीमध्ये जाऊन आपल्या ऊसाच्या खोडाच्या भागाकडे जाते आणि त्या आपल्या ऊसामध्ये शिरून जे आहे ते पोंग्याचं जे आहे ते तिथं नुकसान करते. आतमधला सगळा भाग जो आहे तो झायलम फ्लोएमचा ते खाऊन टाकते आणि ह्याच्यामुळं जे आहे ते आपल्या ऊस पिकामध्ये पोंगेमर मोठ्या प्रमाणामध्ये होते. तर हिचं व्यवस्थापन जे आहे ते आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरी प्रमुख समस्या जी काही आपल्याला आता सध्या जी काही दिसते, शेतामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला ऊसाच्या पानाच्या खालच्या साईडला जर आपण बघितलं तर असे छोटे छोटेसे बारीक असे हिरव्या रंगाचा आता इनिशियल स्टेजला मावा दिसायला सुरुवात झालेली आहे. आणि हा मावा, ही माव्याची पिलं आहेत, ही जी काही पोपटी रंगाची जी काही दिसत आहेत आणि हे हळूहळू नंतर ह्याच्यावर जे आहे ते कापसासारखी ग्रोथ जे आहे ते वाढायला चालू होते. आपण आणखीन पुढं काही फोटो दाखवू. हे जे आहे
किंवा आणखीन जर बघितलं, आता हा प्लॉट थोडासा हार्वेस्ट झालेला आहे, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे माव्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर अख्खा प्लॉट जो आहे तो आपला अशा पद्धतीनं पूर्ण पानांवर जे आहे ते ऊसाच्या म्हणजे शेंड्यापासून, आता हे पान जर आपण बघितलं, इथं हा सगळा मावा त्याच्या पानाखाली झालेला आहे, हे सगळे पानं जे आहे ते अशा पद्धतीनं पूर्ण मावायुक्त होतात. आणि मग या प्लॉटमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मावा तयार झाल्यामुळं माव्याच्या तिथं प्रकोपामुळं पुढं काय होतं तर अशा पद्धतीनं आपण हे पाहू शकता, हे चिकटसर असा द्रव आपल्याला पानांच्या वरच्या साईडला दिसतोय. तर हा द्रव का, हा चिकटसर पदार्थ तसा तयार कसा काय झाला, तर माव्यानं पानांच्या खाली राहून, हा जो काही लोकरी मावा आहे तर ह्या लोकरी माव्यानं पानाच्या खाली राहून त्याची सोंड जी आहे, जसा डास आपल्या अंगामध्ये त्याची सोंड घालून रक्त शोषण करतो, तसाच हा मावासुद्धा जे आहे ते या पानांना पंक्चर करतो. या पानामध्ये आपल्या सगळ्या वनस्पतीचं माहिती आहे आपल्याला की सर्व वनस्पतींचं अन्नद्रव्य जे आहे ते पानांमध्ये तयार होत असतं आणि ते शर्करेच्या रूपामध्ये असतं. आणि मग या मावानं इथं जे आहे ते पूर्णपणे सगळं पान पंक्चर करून त्याची सोंड आतमध्ये घातल्यामुळं अशा पद्धतीनं जो आहे तो त्या पानात तयार झालेली शर्करा जी आहे ते बाहेर यायला चालू होती, ती ओज आऊट होते. आणि मग ह्या शर्करेवर नंतर कालांतरानं हवेतली काळ्या रंगाची बुरशी जी आहे ते तिथं वाढायला चालू होते आणि ही बुरशी वाढून मग अशा पद्धतीनं सगळे पानं जे आहे ते आपले काळसर व्हायला जे आहे ते चालू होतात. आणि मग ह्याच्यामुळं काय होतं, ते पान पूर्णपणे काळसर झाल्यामुळं ही जी काही प्रकाश संश्लेषणाची जी काही क्रिया आहे तिथपर्यंत प्रकाश जो काही जायला पाहिजे तो न गेल्यामुळं तिथं अन्नद्रव्य तयार करायचं कामकाज आहे ते पूर्णपणे स्टॉप होतं. आणि अन्नद्रव्य तयार करायचं काम एकदा स्टॉप झालं की पुढं त्या ज्या काही वनस्पतीमध्ये जे आहे पुढची तिची वाढ जी काही समाधानकारक व्हायला पाहिजे तर ती वाढ व्यवस्थित न झाल्यामुळं जे आहे ते पूर्णपणे आपल्याला तिथं जे आहे ते उत्पादनावर आपल्या तिथं जे आहे ते वाईट परिणाम होतो. आणि नंतर हार्वेस्टिंगला सुद्धा लेबरच्या माध्यमातून हार्वेस्टिंग जर करायची असेल तर लेबर अजिबात या अशा प्लॉटला जे ते हात लावत नाहीत. ह्या सुद्धा पुढच्या ज्या आहेत ते अडचणी आपल्याला तिथं येतात. त्याच्यामुळे ह्या सुद्धा किडीचं जे आहे ते व्यवस्थापन करणं अत्यंत आवश्यक आहे. ही एक मेजर इश्यू जे आहे ते आपल्याकडे सध्या निदर्शनास येतोय. ही जी काही फोटो तुम्हाला दाखवतोय आपले चेअरमन साहेबांच्या दाजींच्या घरी नाईक नवरे साहेबांच्या घरचा हा प्लॉट आहे. तसंच आपल्या कारखान्याचे लेबर ऑफिसर नाईक नवरे साहेबांच्या सुद्धा प्लॉटवर हा प्रॉब्लेम दिसतोय. बऱ्याच शेतकऱ्यांच्या ह्याच्यावर प्रॉब्लेमवर म्हणजे प्लॉटवर जो आहे तो हा प्रॉब्लेम म्हणजे तुम्ही जर तारीख जर बघितली बघा तर अशा प्रकारे म्हणजे 7 फेब्रुवारी 2025चा हा फोटो मी काढलेला आहे. तर हा प्रॉब्लेम मेजर इश्यू जो आहे तो आता आपल्या इकडं चालू झालेला आहे. त्याच्यानंतर काही ठिकाणी जे आहे ते पांढरी माशीसुद्धा जी आहे ते निदर्शनास येत आहे. तर ही खाली जर आपण बघितलं तर ह्या पांढऱ्या माशीच्या सुप्त अवस्था आहेत. तर ह्याचासुद्धा प्रॉब्लेम जो आहे तो बऱ्यापैकी 86-032 ह्या प्लॉटमध्ये जो आहे तो निदर्शनास येतो. आणि नंतर हळूहळू आपला पूर्ण प्लॉट जो काही पिवळा होऊन नष्ट होण्याचे जे काही ठिकाणी मागच्या वर्षी पण हे झालेलं होतं. तर हे पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे झालेलं होतं. आता मी हे जे काही दाखवतो तर ह्या लोकरी माव्यामध्ये हे बारीक बारीक मगरीसारखे जे आहे ते बारीक पिल्लं जे काही दिसत आहेत ह्याचा जर मोठ्या प्रमाणामध्ये जर आपल्याला निदर्शनास येत असतील तर ही जी काही कीटक दिसालेले आहेत तर हे कीटक हे आपले मित्र कीटक आहेत मित्रांनो. हे काय करतात तर त्या माव्याच्या जे काही बाल्य अवस्था आहेत तर त्या लोकरी माव्याच्या बाल्य अवस्था खायचं ते काम करतात आणि आपल्या म्हणजे कुठल्याही प्रकारचं एकही रुपया शेतकऱ्याकडून न घेता किडीचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं त्या तिथं मदत करत असतात. त्याच्यामुळे असे जर मित्र कीटक आपल्याला जास्त दिसत असतील तर शक्यतो आपण गॅस पॉयझन किंवा मित्र कीटकांना घातक असलेले कीटकनाशक जे आहे ते आपण टाळणं तिथं योग्य राहील. तर हे झालं 2 किडींच्या बाबतीत. एक तुम्हाला आता सांगितली होती की ही जी आहे ते पोंगेमर करणारी लवकर येणारी खोडकीड आणि दुसरा मेजर इश्यू जो आहे तो आपल्या इथला हा मावा. तर ह्या दोन्हीच्या किडींच्या एकत्रित व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आता मार्केटमध्ये सायपरमेथ्रिन प्लस क्लोरोपायरिफॉस तर हे 2 घटक कॉम्बिनेशन असलेले कीटकनाशकं उपलब्ध आहेत. तर त्याचा आपण वापर करू शकतो. 2 मिली प्रति 1 लिटर पाणी याप्रमाणे जर आपण फवारणी केली तर निश्चित ह्या किडींचा बंदोबस्त तिथं एकाच वेळीच होणार आहे. फक्त माव्याच्या नियंत्रणाच्या अनुषंगानं आपण चांगलं उच्च दर्जाचं सिलिकॉन बेस स्टिकर जर आपण त्याच्यामध्ये घेतलं तर व्यवस्थितरित्या तिथं ट्रान्सलॅमिनार ॲक्टिव्हिटी होऊन ते पूर्ण कीटकनाशक माव्यापर्यंत जाईल. आणि शक्यतो मावा हा पानाच्या खालच्या साईडनं असतो तर त्याच्यामुळं फवाऱ्याचं नोजल थोडंसं उलटं जर आपण हे केलं त्या संदर्भातले आपण व्हिडिओसुद्धा यापूर्वी शेअर केलेले आहेत. तर त्याचा थोडासा आपण सगळ्या ग्रुपला आपण परत ह्या सगळ्या गोष्टी शेअर करणार आहेत. तर त्याप्रमाणे थोडीशी फवारणी जर निश्चित शेतकऱ्यांनी केली तर ह्या किडींचा बंदोबस्त तिथं होऊन जाईल. किडीच्या नंतर
त्यानंतर महत्त्वाचा विषय आपल्या इथं सध्या जे काही भागामध्ये जो काही निदर्शनास येतोय ते म्हणजे अशा प्रकारचे पानं. आता हे जे पान आपल्याला दिसत आहे तर हे पान आम्ही कलेक्ट केलेलं आहे आपल्या अंजनपूर येथून. तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे आवाड शिरपुऱ्यामध्ये सुद्धा एक शेतकरी महोदय होते, त्यांच्या प्लॉटला आम्ही भेट दिली तर त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे जे आहे ते पानं तिथं आम्हाला निदर्शनास आलेले. पुढं जाऊन आणखीन मी दाखवेन. हे जे आहे ते आवाड शिरपुऱ्यामधलं हे पान आहे, तुम्ही बघू शकता. इथं 10 फेब्रुवारी 2025ला आम्ही तिथं प्लॉट व्हिजिट केली होती आणि ऊस होता MS 10001. आणि बघा इथं जे आहे ते पानांचं जे आहे ते वरच्या साईडनं जे आहे ते पानं वाळत जात आहेत आणि कडा जे आहेत ते दोन्ही त्या वाळत आहेत, पिवळसर होऊन वाळत होत. दुसरा विषय, पानं म्हणजे कडा जे आहे ते एकमेकाला अशा आतमध्ये आता पान वाकायला चालू झालेलं आहे मिड रिपकडं, मध्य भागाकडं. तर अशा पद्धतीनं हा सुद्धा प्रॉब्लेम जो आहे तो तिथं हे पिवळसरपणा आणि अशा पद्धतीचे पानं निदर्शनास येत आहेत. तर हे का होत आहे आता, हा पहा, हे अशा पद्धतीनं पानं वरच्या साईडनं आता वाळत यायला चालू झालेत. आणि तिथं पाण्याच्या बाबतीत पाहायला गेलं तर पाणी त्यांनी व्यवस्थित, पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीत कुठेही तिथं प्रॉब्लेम आला निदर्शनास आलेलं नाही आहे. तर हे का होत आहे, तर इथं आपण बघू शकता की जसं जसं टेम्परेचर वाढायला सुरुवात होईल, इथं बघा तुम्ही बघू शकता, इथं हे तापमान सेल्सिअस दिलेलं आहे आणि त्याची रेंज दिलेली आहे 5, पुन्हा 7.5, 10, 15, 16, 20, 24, 25. तर ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं, तुम्ही गुगल जरी केलं तर सद्यस्थितीत आपल्या भागामध्ये आता उन्हाचा प्रकोप वाढतो आहे आणि खताचा जो काही टाकायचा पॅटर्न जो आहे आपल्या शेतकऱ्यांचा तो थोडासा बदललेला आहे. बरेचसे शेतकरी काय करतायत, PDM पोटॅशचा वापर करतायत. PDM पोटॅश जे काही मार्केटमधून तुम्ही जे काही घेतायत 50 किलोच्या बॅगमध्ये, तर तिथं त्याच्यामध्ये प्रमाण जे काही आहे तर ते आहे फक्त 14.5%. मग अपेक्षित जे काही आपण तिथं अन्नद्रव्यांचा पुरवठा पालाशचा तिथं व्हायला पाहिजे तो होत नाही आहे. म्हणजे एक बॅग जर आपण टाकली तर फक्त 7 किलो तिथं पोटॅश जे आहे ते पिकाला तिथं जायला आहे. आणि मग इथं पालाशची किंवा पोटॅशची तिथं कमतरता निर्माण झाल्यामुळं अशा पद्धतीनं तिथं पानं जे आहे ते आपले व्हायला सुरुवात झालेली आहे. तर याचं व्यवस्थापन कसं करायचं आहे ते पण मी पुढं सांगेन. दुसरा विषय आणखीन पुढं अशा पद्धतीनं MS 10001 ऊस व्हरायटीमध्ये जे आहे ते अशा प्रकारचे बुरशीजन्य ठिपकेसुद्धा काही ठिकाणी जे आहे ते आता निदर्शनास यायला सुरू झालेली आहेत. मागा जो काही प्लॉट दाखवला त्याच प्लॉटमधले हे सुद्धा जे आहे ते हे स्पॉट जे आहेत ते तिथं निदर्शनास यायला चालू झालेले आहेत. म्हणजे विटकरी रंगाचे किंवा अशा नयनाकृती ठिपके जे आहेत ते तिथं निदर्शनास यायला चालू झालेले आहेत. तर त्याचंही व्यवस्थापन कसं करायचं आहे तर त्या संदर्भातही आपण पाहणार आहोत. दुसरा विषय, गावाच्या कडेनं ज्या ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट आहेत, म्हणजे गावाच्या रोडलगत असतील किंवा ज्या ज्या ठिकाणी पांढरी जमीन आहे, चुनखडीयुक्त जमीन आहे किंवा चुनखडाचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे, अशा ठिकाणचा ऊस अशा पद्धतीनं ही जी ग्रीनरी आहे ती ग्रीनरी पूर्ण तिथली निघून गेलेली आहे आणि असे पिवळसर स्ट्रीप जे आहेत ते त्या प्लॉटमध्ये निदर्शनास येत आहेत. त्याचप्रमाणे बऱ्याच शेतकऱ्यांचा आता खोडवा तुटून गेलेला आहे आणि तुटून गेलेल्या खोड्यामध्ये नंतर उगून आलेला जो काही ऊस आहे तो सुद्धा अशाच पद्धतीनं पूर्णपणे पिवळसर जो आहे तो, आणि मेजर गावाच्या कडनं जिथं जिथं पांढरी जमीन जास्त आहे अशा ठिकाणी हा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शनास यायला चालू झालेला आहे. तर हे काय होतं आहे, हे पिवळसरपणा का निदर्शनास येते बघा. उंच झालेला ऊससुद्धा अशा पद्धतीने पूर्णपणे, हा जो काही प्लॉट आहे तर हा ममदापूर पाटोद्याचा प्लॉट आहे आणि त्या ठिकाणी हा सगळा ऊस जो आहे तो पिवळा पडलेला आहे. त्याचं प्रमुख कारण जे काही आहे तर ते प्रमुख कारण म्हणजे या चुनखडीयुक्त शेतामध्ये, म्हणजे ज्या शेतामध्ये 5% जास्त जे आहे ते मुक्त चुन्याचं प्रमाण असतं त्या ठिकाणी त्या पिकाला जे आहे ते अन्नद्रव्य जे आहे ते मिळत नाहीत. कुठले अन्नद्रव्य तिथं मिळत नाही आहेत तर झिंक आणि लोहची तिथं जे आहे ते कमतरता निर्माण होते आणि ह्या दोन सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता तिथे निर्माण झाल्यामुळं तिथं काय होतं तर नत्राचं वहन व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळं जे आहे ते इथं अशा प्रकारचा पिवळसरपणा होतो. तर अशा ठिकाणी सुद्धा आता आपल्याला जे आहे ते तात्काळ म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या अनुषंगाने उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण हे करत असताना 19-19-19 किंवा 13-40-13 यापैकी कोणतंही एक खत 5 ग्रॅम प्रति 1 लिटर पाणी
आणि महाराष्ट्र ग्रेड 2चं VSIचं मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट महाराष्ट्र ग्रेड 2 आहे. तर हे किमान 2 मिली प्रति 1 लिटर पाणी याप्रमाणे जर आपण फवारणी केली तर तिथं नत्राचा पण पुरवठा होईल आणि दुसरा विषय या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या माध्यमातून तिथं जी काही कमतरता आहे तर ती सुद्धा तिथं भरून निघेल आणि हा पिवळसरपणा जो आहे तो नष्ट होण्यास जे आहे ते तिथं मदत होणार आहे. तर ही आपण करायचं आहे. दुसरा विषय 8632 ह्या व्हरायटीमध्ये मेजर आता जे आहे ते मागची थंडी जर तुम्ही बघितली तर बऱ्यापैकी ह्या पानांच्या जशा लालसर अशा ह्या कळा ज्या ते झालेल्या आहेत. तर असा प्रॉब्लेम फक्त 8632 मध्ये आपल्याला बऱ्यापैकी निदर्शनास येतो. तर अशा ठिकाणी स्फुरदाची कमतरता असल्यामुळं हा पिवळसरपणा आपल्याला निदर्शनास येतो. तर त्याच्या व्यवस्थापनासाठी आपण 1261 सारखं म्हणजे स्फुरद जास्त असलेलं किंवा 13-40-13 मी जसं मागा सांगितलं ज्याच्यामध्ये 40% स्फुरदाचं प्रमाण आहे तर अशा खताची विद्रव्य खताची फवारणी जी आहे ती आपण तिथं करणं आवश्यक आहे. दुसरा विषय बऱ्याचशे शेतकरी आता असे काही फोटो पाठवतात बघा. आता बाजूचे इथं सगळे कोंब जे आलेले तर ते एकदम हिरवेगार आहेत मात्र हा एकटाच कोंब जो आहे तो एकदम पिवळसरपणा दाखवतोय किंवा ही एवढाच फक्त ह्याचेच पानं पिवळे. तर हे कुठल्याही प्रकारची कमतरता नाही आहे शेतकरी बांधवांनो. ही वातावरणामध्ये झालेला बदल अति जास्त थंडी तर अशा परिस्थितीमध्ये जेनेटिक प्रॉब्लेम म्हणजे अंतर्गत गुणदोष असल्यामुळं हा पिवळसरपणा आलेला आहे. त्याच्यामुळे अशा ठिकाणी घाबरून न जाता आपल्याला इथं कुठल्याही वेगळ्या उपाययोजना करण्याची आवश्यकता नाही आहे. ह्याच्यासाठी फार काही महागड्या फवारण्या आणि कुठंतरी एखादं जे आहे ते असा पोंगा जो आहे तो किंवा असं एखादं बेड जे आहे ते आपल्याला निदर्शन सरसकट सगळ्या शेतामध्ये आपल्याला हे निदर्शनास येत नाही. त्याच्यानंतर मेजर इश्यू जे काही आहेत तर ज्या ज्या ठिकाणी 265चा जेवढे क्रॉस आहेत म्हणजे आपल्याकडं 4 व्हरायटी आता 265च्या क्रॉस असलेल्या आपल्याकडे आहे. तर ह्या सर्व व्हरायटीमध्ये आता इथून पुढं अशा पद्धतीचे आता आपल्याच नॅचरल शुगरचेच कर्मचारी असलेले बिडवे साहेबांच्या शेतातला हा प्लॉटमधला हा 15/012 मधला हा फोटो आहे. तर अशा प्रकारचे स्पॉट आता बुरशीजन्य ठिपके जे आहेत ते निदर्शनास यायला चालू झालेले आहेत. तर हा रस्ट नावाचा रोग आहे आणि हा जो दिसतोय तर हा नयनाकृती ठिपके नावाचा बुरशीजन्य रोग आहे. तर हा सुद्धा प्रॉब्लेम आपल्या इकडं जी काही बॅन केलेली व्हरायटी आहे म्हणजे डुप्लिकेट 10,001 आपण म्हणतो मात्र तिचे ओरिजिनल नाव आहे CO 62-175 आणि दुसरा विषय 8005 या 2 व्हरायटीमध्ये हा नयनाकृती ठिपक्याचा रोग जो आहे तो आपल्याला निदर्शनास येतोय. तर त्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं काय करायचं ते पण आपण चर्चा करू. दुसरा विषय मेजर आणखीन हे जे काही तांबेरा जे काही म्हणतोय हे बघा हे जे काही सगळे असे स्पॉट जे काही दिसालेले आहेत तर हे स्पॉट हे सगळे रस्ट म्हणजे तांबेऱ्याचे स्पॉट आहेत. तर हा विषय जास्त करून 10,001 मध्ये 265 मध्ये 15/012 मध्ये आपल्याला निदर्शनास यायला सुरुवात होणार आहे. तर त्या अनुषंगानं काय फवारणी आपल्याला करायची त्या संदर्भात सुद्धा आपण चर्चा करणार आहे. मात्र बघा हे बारीक बारीक लाल रंगाचे जे काही हे जे काही किडे जे दिसालेत ना तर हे किडे मात्र लक्षात घ्या की हे किडे ह्या रस्टचे बुरशीचे स्पोर्स खाण्यासाठी तिथं जमा झालेले ते एक प्रकारे आपले मित्र कीटक आहेत. तर त्याच्यामुळं त्यांना मारण्यासाठी कुठलंही वेगळं कीटकनाशक मारायची गरज नाही आहे. एक मिनिट कोणतरी एक विनंती आहे कोणतरी आसरुबा नावाचे शेतकरी आहेत त्यांना विनंती आहे माझी तुम्ही माईक बंद करा तुमच्यामुळे इतरांना डिस्टर्ब होतोय. ओके शेतकरी बांधवांना विनंती आहे म्हणजे चालू असताना आपले माईक थोडे बंद राहू द्या जेणेकरून कोणालाही डिस्टर्ब जो आहे तो तिथं होणार नाही. तर अशा प्रकारचे बुरशीजन्य ठिपकेसुद्धा आपल्याला म्हणजे तांबेरा नावाचा हा रोगसुद्धा जो आहे तो आपल्याला काही ठिकाणी आता निदर्शनास यायला चालू झालेला आहे. तर त्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आपण ट्रायझोल ग्रुपमधलं बुरशीनाशक म्हणजे हेक्झाकॉनॅझोल असेल किंवा प्रोपिकॉनॅझोल असेल तर त्याचा वापर जो आहे तो आपण तिथं करू शकतो. 1 मिली प्रति 1 लिटर पाणी याप्रमाणे जर त्याचा वापर केला तर निश्चित ह्याचं व्यवस्थापन जे आहे ते तिथं आपण करू शकतो. दुसरा विषय वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटचं सर्वांगीण नावाचं एक बुरशीनाशक आहे ज्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा सगळे स्ट्रेन त्याच्यामध्ये आहेत. दळवी सर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला माहिती देतील. तर याचा सुद्धा आपण वापर ह्याच्यामध्ये करू शकतो आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून म्हणजे आणखीन आउटब्रेक कुठं झालेला नाही कुठंतरी थोड्याफार प्रमाणामध्ये तो दिसतोय तर तो आउटब्रेक होऊ नये म्हणून त्याच्या आधीच जर आपण प्रतिबंधात्मक फवारण्या जर आपण सर्वांगीणच्या घेतल्या तर निश्चित हे कीड जे आहे ते हे जे बुरशीजन्य रोग जे आहे ते आपल्या इथं येणार नाही. त्याच्यानंतर पुढं मेजर इश्यू जे काही मागच्या वर्षी आपण आवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये पाहिलं होतं तर चाबकासारखा जो आहे तो वाढता भाग जसं ह्याच्यामध्ये तुम्ही पाहताय की हा चाबूक कानी रोग जो आहे तो आपल्याकडं बऱ्यापैकी म्हणजे सगळ्यात जास्त जर काही प्रॉब्लेम आपल्याला दिसला तर तो आहे बॅन केलेली व्हरायटी 62-175 मध्ये. स्पॉरॅडिक डिसीज आहे तो
हा रोग जर आपण तसा जर म्हणजे हे जर बेटाड जर आपण शेतामधून काढून नष्ट केले नाहीत तर 2 किलोमीटरपर्यंत ह्याचे बुरशीचे स्पोर्स जे आहेत ते हवेच्या माध्यमातून उडत जातात आणि इतर व्हरायटीला सुद्धा ते बाधा पोहोचवतात आणि ह्याच्यामुळं आपलं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. आता आपले जे काही धानोरा खुर्दचे शेतकरी आहेत, सरपंच साहेब आहेत, तर त्यांच्या 10,000 एक ओरिजिनल प्लॉटमध्ये हा प्रॉब्लेम दिसतोय. तर त्यांनी खोडव्याचं बेन वापरल्यामुळं हा प्रॉब्लेम दिसलेला आहे. तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की असा जो काही बुरशीजन्य रोग हा जो काही दिसतोय चाबुक्कानी, तर व्यवस्थितरित्या कट करून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून ते शेतामध्ये तुम्ही बाहेर नेऊन जाळून टाका त्याला. ह्याचे स्पोअर्स जर असे जर जमिनीमध्ये पडले तर मोठ्या प्रमाणामध्ये पुढं आपलं नुकसान होण्याची शक्यता आहे. आता उन्हाचा प्रकोप जसा जसा वाढेल तसं मोठ्या प्रमाणामध्ये आपलं ह्या रोगामुळे नुकसान होईल. त्याच्यामुळे ही काळजी सर्व शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे आणि ह्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आता हा होऊ नये किंवा त्यांच्या शेतामध्ये तो आलाय तर प्रतिबंधात्मक उपाययोजना कशा करायला पाहिजे, म्हणजे एका बाधित बुचडीपासून तो दुसरीकडे जाऊ नये किंवा तिथं त्याचा प्रकोप वाढू नये अशा ठिकाणी जर आपल्याला उपाययोजना करायची तर काय करायला पाहिजे. तर मार्केटमध्ये आमिस्टार टॉप नावाचं बुरशीनाशक आता उपलब्ध झालेलं आहे, ज्याच्यामध्ये आझोस्ट्रोबिन आणि डायफेकोनाझॉल नावाचा हे 2 आंतरप्रवाही घटक असलेलं ते बुरशीनाशक आहे. तर ते 1 मिली प्रति 1 लिटर पाणी याप्रमाणे जर आपण फवारणी केली तर निश्चित ह्याचा प्रतिबंधात्मक आणि क्युरेटिव्ह म्हणून अशा दोन्ही पद्धतीने जे आहे तर त्याचं जे आहे ते तिथं बंदोबस्त होऊ शकतो. मात्र शेतकरी बांधवांना विनंती आहे की ह्याचे बुचड्या जे आहेत ते आपण शेतामधून काढून नष्ट करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आता सगळ्यात मेजर इश्यू हा जो काही प्लॉट पाहताय तुम्ही, तर आम्ही ह्या प्लॉटमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये गेलो होतो. शेतकऱ्यांना 15/012चं बेनं तुटाळ लागवडीसाठी आवश्यक होतं आणि वाघाड्याचे श्रीसागर म्हणून एक शेतकरी आहेत, हायवेलाच तो प्लॉट आहे. तर त्यांना गेल्यावर आम्हाला फक्त एकाच ठिकाणी जे आहे ते 15/012मध्ये फुले ऊस 15/012मध्ये एकाच ठिकाणी फक्त गवताळ वाढ नावाचा हा रोग दिसलेला. त्यांना त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं, ही तुम्ही जर बघत असाल ती सगळी गवताळ वाढ झालेली आहे बघा. एकाच ठिकाणी अक्षरशः फुटवे किती झाले तर 25-25 फुटवे तिथं झालेले आहेत आणि ही गवताळ वाढ तिथं झाल्या कारणानं त्यांना त्यावेळेस सांगितलं होतं हे उपटून जाळून टाका, नष्ट करा, पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आता बघा शेवटची विजिट आमची 28 जानेवारीला म्हणजे आत्ता एक 15 दिवसाखाली झालेली. तर आत्ता जी काय 28 जानेवारी म्हणजे 1.5 महिन्याच्या वेळेस आम्ही त्यांच्याकडे गेलो तर तिथं बघा अक्षरशः अख्खाच्या अख्खा प्लॉट म्हणजे एका ऊसाच्या लाईनमध्ये अक्षरशः 8-8, 9-9 ठिकाणी बघा अशा पद्धतीने हे सगळी गवताळ वाढ तिथं झालेली आहे बघा. आता इथं ही चांगली वाढ आहे, इकडं बाजूला चांगली वाढ आहे, मात्र हे जर बघितलं हे सगळी गवताळ वाढ त्यांच्या प्लॉटमध्ये बघा इथं काहीच नाही आहे, म्हणजे ऊस इथं तयार होणार नाही. तर हे का दाखवतोय तर ह्या व्हरायटीमध्ये मेजर इश्यू जो आहे तो आता निदर्शनास यायला चाललेला आहे. त्यांचा अख्खा प्लॉट जसा बसला आहे किंवा अख्खं प्लॉटचं जसं नुकसान झालं आहे तसंच नुकसान आता आपल्या इकडं यायला किंवा काही ठिकाणी हे व्हायला चालू झालेलं आहे. आपल्याही भागामध्ये टेळे साहेब नावाचे एक शेतकरी आहेत, तर त्यांच्या प्लॉटमध्ये सुद्धा नवीन रोप लागवडीमध्ये हा प्रॉब्लेम दिसतोय. तर तो का आला ते मी तुम्हाला दाखवेन. हे बघा हे जे काही टेळे साहेब आहेत तर त्यांच्या त्यांची ही 15/012ची ही नवीन लागवड आहे, रोप लागवड आहे आणि त्यांच्या प्लॉटमध्ये हा नवीन रोप लागवडीमध्ये का आला तर इथं जर तुम्ही हा बघितला हा बांधाच्या बाजूचा त्यांचा स्वतःचा प्लॉट आहे आणि हे सगळी जर अख्खीच्या अख्खी लाईन जर तुम्ही बघितली तर ही गवताळवाडीचे आणि हा कोणता ऊस आहे तर हा कारखान्यांनी आणि शासनानं बॅन केलेला CO 62-175 ऊस आहे आणि ह्या प्लॉटमध्ये तो प्रॉब्लेम आल्यामुळं ह्याचा युना कलम जे आहे म्हणजे हा रोग निर्माण करणारा जो काही विषाणू आहे तो इकडून जो आहे तो इकडच्या ह्या प्लॉटमध्ये आला आणि नवीन व्हरायटीमध्ये सुद्धा जे आहे ते आता प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. मी परत दाखवेन बघा हे का हे रोप लागवड 15/012ची आणि बघा इथं तुम्ही जर व्यवस्थित जर बघितलं तर अक्षरशः म्हणजे असंख्य मोजता येणार नाहीत एवढे जे आहे ते इथं जे आहे ते फुटवे निर्माण झालेले आहेत. अक्षरशः 25-30 फुटवे झालेले. इथं ऊस तयार होत नाही, ही फक्त गवताळवाढ अशीच राहते. बरंच बघा हो का हा ते शेतकरीसुद्धा इथं उपस्थित आहेत. तर त्यांना हा निदर्शनास आणून दिला की ह्या प्लॉटमध्ये 62-175मध्ये आलेला हा रोग चांगल्या व्हरायटीला सुद्धा बदनाम करतोय किंवा नुकसानकारक करतो. त्यांच्या हातामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीनं नुकसान जे आहे ते तिथं झालेलं आहे. तर हो का ही गवताळवाढ 62-175मधली हो का इथं म्हणजे हा मी हे म्हणजे 15/012ची बुचडी आणि इकडे हे दोन्ही प्लॉट दाखवलेले. तर हा पण मेजर इश्यू जो आहे तो आपल्याला दिसतोय बघा. इथं समाधानकारक वाढ झालेली आहे 15/012ची, हे अशीच गवताळ वाढ तिथल्या तिथंच
वाढ जी आहे ते स्टॉप झालेली आहे. तर हा प्रॉब्लेम मेजर आपल्याकडे 15-0-12मध्ये येणार आहे. त्याच्यामुळे वेळीच कुणाच्या जर शेतामध्ये अशा प्रकारचा गवताळ वाढ दिसली असेल तर तात्काळ उपटून जाळून टाका, बांधावर सुद्धा टाकू नका. आणि दुसरा विषय, काही ठिकाणी हे जर निदर्शनास येत असेल तर रसशोषक किडीच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आपण फवारणी करणं गरजेचं आहे. कारण की रसशोषक कीड बाधित झाडापासून चांगल्या झाडाकडे जे आहे ते ह्याचं जे आहे ते इनॉक्युलम घेऊन जाते आणि चांगल्या बुचडीला जे आहे ते तिथं नुकसानकारक तिथं ते करते. कोरोनासारखं हेच आहे. तर त्याच्यामुळं ह्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आपण आंतरप्रवाही निओनिकोटिनॉइड ग्रुपमधलं इमिडाक्लोप्रिड असेल, थायामिथॉक्झाम असेल तर त्याची आपण फवारणी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मेजर म्हणजे आता ॲग्रोनॉमिक प्रॅक्टिसच्या अनुषंगानं आपण चर्चा करू. आता हा जो काही प्लॉट दिसतोय किंवा हे जी काही बुचडी दिसतंय, बऱ्याच शेतकऱ्यांनी आम्हाला फोन केले आणि सांगितलं की फुले ऊस 15-0-12मध्ये अजिबात वाढच होईना गेली किंवा अजिबात फुटवेच होईना गेलेले. तर ह्याच्यासाठी आपण दाखवलेलं आहे की हा जो आहे तो हा प्लॉट आहे आदरणीय चेअरमन साहेबांच्या शेतातला हे बेट आहे आणि फुटवे तुम्ही बघू शकता 15-0-12 व्हेरायटीचं हे आहे. तर 12+ फुटवे तिथं आम्ही सरासरी काढली तर 12+ फुटवे, जिथं मागच्या वर्षी आम्ही बघितलं होतं तिथं 7-8च्या वर अजिबात फुटवे न जाणारी जात. तर तिथं जे आहे ते चेअरमन साहेबांनी तिथं स्वतः तिथं थांबून जे आहे ते जेठा तिथं काढलेला होता आणि जेठा काढल्यामुळं झालेले फायदे आपल्याला सर्वांना इथं समोर निदर्शनास येत आहेत. मग ज्या शेतकऱ्यांना आणखीनही प्रॉब्लेम आहे, फुले ऊस 15-0-12मध्ये फुटवे जिथं जास्त झालेले नाही आहेत तर तिथं जेठ्याची सुरजोरी कमी करण्याच्या अनुषंगानं, फुटवे चांगले होण्याच्या अनुषंगानं आपण निश्चित रोप लागवड झाल्याच्या नंतर 60 ते 65 दिवसामध्ये जे आहे ते अशा पद्धतीने जे आहे ते जेठा कोंब जो आहे तो काढून घ्यावा. आणि चेअरमन साहेब स्वतः नंतरच्या लागवड झालेल्या प्लॉटमध्ये स्वतः त्यांनी अशा पद्धतीनं जेठा बागा इथं काढून टाकलेला आपल्याला दिसतोय. तर हे प्रॅक्टिस जे आहे ते आपण स्वतः केलेली आहे आणि त्याचे रिझल्ट उत्कृष्ट आपल्याला भेटलेले. त्याचा व्हिडिओसुद्धा आपण शेअर केलेला होता. दुसरा विषय, हे जे काही मी तुम्हाला दाखवतोय बघा, तर आता बऱ्यापैकी शेतकऱ्याचं ऊस पीक काही ठिकाणी जे आहे ते 3-3.5 महिन्याचं झालेलं आहे आणि त्या ठिकाणी आता मजुरांची कमतरता तुम्ही पाहताय. सर्वच कारखान्यांनी आता बऱ्यापैकी जे आहे ते म्हणजे यावर्षी टोळ्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये धोके दिलेले, पैसे कारखान्यांचे बुडालेले आणि इथून पुढं सर्वांना जे आहे ते यांत्रिकीकरणावर जायचं आहे. हार्वेस्टिंग जे आहे ते ऊसाची आता बऱ्यापैकी ऊस हार्वेस्टरच्या सहाय्यानं होणार आहे. आता मी हे फोटो तुम्हाला का दाखवतोय तर आता शेतकरी माती लावायला सुरुवात करत आहेत. 5-5 फुटाच्या, 6-6 फुटाचे, 7-7 फुटाचे प्रयोग आपण केलेले आहेत. पण हे करत असताना, माती लावत असताना हे जी काही ऊसाचा जे काही लागवड केलेला भाग आहे तिथं व्यवस्थित माती आपल्याला गेलेली दिसत नाही आहे. म्हणजे व्ही आकार जो आहे किंवा गल किंवा तिथं जे आहे ते तिथलं माती जी काही पूर्णपणे व्यवस्थित लागायला पाहिजे आणि वरांबा जो आहे तो एकदम पूर्णपणे क्लिअर व्यवस्थित तयार व्हायला पाहिजे आणि ऊसाच्या किमान खालच्या जे आहे ते 2 कांड्या पूर्णपणे मातीमध्ये चांगल्या अशा बुजल्या पाहिजेत. अशा पद्धतीनं तिथं माती लागणं आवश्यक आहे. मात्र हे न झाल्यामुळं बघा हार्वेस्टरनं हार्वेस्टिंग करता कशा पद्धतीनं हे नुकसान झालेलं आहे. हात्यासुद्धा चालवताना तिथं जागा राहिली कारणानं हात्यासुद्धा त्या मजुराला व्यवस्थित चालवता येत नाही आणि हार्वेस्टरसुद्धा तिथं व्यवस्थित चालवता येत नाही कारण की तिथं पूर्णपणे व्यवस्थित माती लागलेली नाही आहे. आणि त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी बघा इथं लक्षात येईल असं हे जे काही भाग आहे ना इथं ही माती व्यवस्थित लागलेली नाही आहे आणि त्याच्यामुळं पुढं चालून जे आहे म्हणजे इथं वरंब्यावर सुद्धा इथं ही बाजू ही माती जास्त राहते, ही माती जास्त राहते, आधी आतमध्ये खोल राहतो खड्डा. तर असं होऊ नये त्या अनुषंगानं सर्व शेतकरी बांधवांनी थोडंसं यांत्रिकीकरण करत असताना किंवा यंत्र वापरत असताना माती चांगली रिव्हर्स फॉरवर्ड यंत्रासुद्धा तुम्ही वापर करू शकता आणि जास्तीत जास्त माती ही आता ह्या सरीमध्ये पडून पूर्ण सरी जी आहे ते पूर्णपणे व्यवस्थित वरांबा तो चांगला तयार झाला पाहिजे. ही काळजी जी आहे ते आपण घेणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी काय प्रॅक्टिसेस करायचे आहेत त्याचे व्हिडिओ आपण प्रत्यक्ष प्लॉटमधून काढून जे आहे ते आपण ग्रुपला सर्वांसाठी शेअर करणार आहे. तो एक विषय सर्वांनी गांभीर्याने घ्या. आता सर्व शेतकऱ्यांचे आहे ते खोडवे तुटलेले आहेत, पाचट जे आहे ते शेतामध्ये तर पाचट कोणीही जाळू नका. अशा पद्धतीने या शेतकऱ्यांमध्ये जसं पाचट कुटी यंत्राचा वापर केलेला आहे तर या यंत्राचा वापर करून आपण सर्वांनी पाचट कुटी करावी आणि पाचट कुटी केल्याच्या नंतर हे जे काही बुडके आहेत तर ह्या बुडक्यावरचं पाचट सगळं आतमध्ये सरीमध्ये जे आहे ते आपण घ्यावं. हे अशा पद्धतीनं पाचट जे आहे ते सर्वांनी कुटी करावी. तर हा एक विषय सर्वांनी महत्त्वाचा लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि पाचट कुटी झाल्याच्या नंतर तिथं जर म्हणजे लेवरच्या साह्यानं जर तोड झाली असेल आणि तिथं जर मोठे मोठे खोडं जर राहिले असतील तर ते खच्ची करून घ्या आणि नंतर ह्या वर आंब्यावरचं पाचट सगळं आतमध्ये ह्या सरीमध्ये घ्या आणि स्प्रिंकलरच्या साह्यानं आपल्याला तिथं पाणी जर आपण दिलं तर हे पाचट कुजायची प्रक्रिया फास्ट वाढणार आहे. हे करत असताना आपण एकरी किमान
एकरी जे आहे ते एक युरियाचं पोतं आणि एक जे आहे ते सिंगल सुपर फॉस्फेटचं पोतं जे आहे ते आपण टाकावं, नंतर स्प्रिंकलर चालू करावं. हे का करायचं तर पाचट कुजायची प्रक्रिया ज्यावेळेस चालू होते त्यावेळेस सूक्ष्मजीवाणूंच्या माध्यमातून जे आहे ते तिथं नत्र हे शोषून घेतलं जातं आणि मग हे नत्र आपल्या ऊस पिकाला भेटत नाही आणि म्हणून तिथं अन्नद्रव्याची कमतरता निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून हे जे आहे ते आपल्याला CN रेशो मेंटेन होण्याच्या अनुषंगानं युरिया जो आहे तो किमान 50 किलो आणि स्फुरद जे आहे ते 50 किलो आपण टाकणं तिथं गरजेचं आहे. दुसरा विषय, आत्ता सद्यस्थितीत जे काही आपण खताचं व्यवस्थापन करणार आहेत तर तुम्ही हे शेतकरी पाहू शकता. आपल्या कारखान्याचे एक अधिकारी आहेत, मार्केटिंग ऑफिसर टेळे साहेब, त्यांच्या शेतातला हा प्लॉट आहे. तर त्यांनी नॅचरल ऑर्गॅनिक फर्टिलायझर जसं आता आदरणीय पांडुरंग आबांनी सांगितलं तर NOFचा वापर आपल्याला करायचा आहे आणि NOFचा वापर करत असताना हा प्लॉट तुम्ही बघा, ह्याच्या आधीचे मी फोटो बघितले किंवा ह्यांचा व्हिडिओसुद्धा आपण शेअर केलेला आहे. तर त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की एकदम असं पीक असं काही फार काही समाधानकारक वाढ नव्हती. मात्र ज्यावेळेस त्यांनी एकरी 8 ते 10 पोते तिथं टाकलेले तर त्यानंतर जी काही ग्रीप त्या पिकानं घेतलेली, अक्षरशः आतमध्ये आंतरपीकसुद्धा घेतला असताना सुद्धा उत्कृष्ट अशी वाढ ह्या ऊसाची आता जी आहे ते तिथं एकदम गती जी आहे ते तिथं वाढीला चालना भेटत आहे. तर त्याचं प्रमुख कारण आपल्या नॅचरल शुगरच्या माध्यमातून उत्पादित केलेलं NOF, ज्याच्यामध्ये आत्ताच आबांनी सांगितलं की PDM पोटॅश त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये सल्फर आहे. त्याच्यानंतर वसंत ऊर्जा, आदरणीय दळवी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कॉस्टिंगचा विचार न करता, म्हणजे नॅचरल शुगरच्या संचालक मंडळ चेअरमन साहेब असतील किंवा पूर्ण संचालक मंडळ कॉस्टिंगचा विचार न करता आता वसंत ऊर्जासुद्धा ह्याच्यामध्ये जे आहे ते आता युनिकलेट करायला चालू केलेलं आहे. वसंत ऊर्जाची कोटिंगसुद्धा आता आपण करायला चालू आहे आणि त्याचे रिझल्ट आपल्याला दिसायला चालू झालेले आहेत. उत्कृष्ट असे रिझल्ट आता आपल्याला भेटत आहेत. तर आता जे काही तुम्ही खताचा डोस करणार आहेत, काही शेतकऱ्यांचा आता 60 दिवसाचा ऊस आहे, काही शेतकऱ्यांचा 90 दिवसाचा ऊस झालेला आहे. तर दुसरा जो काही स्प्लिट आपण करणार आहे तर दुसऱ्या स्प्लिटमध्ये आपण NOF म्हणजे नॅचरल ऑर्गॅनिक फर्टिलायझरचे 4 पोते अधिक आपल्याकडं 1846 उपलब्ध असेल तर त्याचं एक पोतं आपण घेऊ शकतो किंवा 24-24-0 नावाचं जे काही खत आहे तर ते सुद्धा आपण घेऊ शकतो आणि 24-24-0चं एक पोतं अधिक नॅचरल ऑर्गॅनिक फर्टिलायझरचे 4 पोते असं कॉम्बिनेशन करून जे आहे ते आपण ते खत जर आपण एकरी जर दिलं तर निश्चित त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट जे आहे ते आपल्याला सर्वांना वर दिसत आहेत त्याप्रमाणे भेटतील. कारण की ह्याच्यामध्ये दुय्यम अन्नद्रव्ये सगळे आहेत. कारण की आपल्या PDM पोटॅशचं जर तुम्ही ऊस विकास कार्यालयामध्ये येऊन जर आपण त्याचा रिपोर्ट जर पाहिला, NABL ॲक्रेडिटेड लॅब VSIच्याकडून आपण ते तपासणी केलेली आहे, दीपक फर्टिलायझरकडून सुद्धा आपण ते पाहिलेलं आहे. तर उत्कृष्ट असं म्हणजे दुय्यम अन्नद्रव्ये सगळे त्याच्यामध्ये असल्यामुळं ही चकाकी जी आहे तर त्याच्यामध्ये भेटणार आहे. त्याच्यामुळे निश्चित ह्या खताचा जे आहे ते आपण वापर करावा आणि अशा पद्धतीने शेतकरी आता बघा हे डेपो लावलेला आहे, ह्याच्यामध्ये त्यांनी 10-26-26चे 2 पोते अधिक नॅचरल ऑर्गॅनिक फर्टिलायझर NOFचे जे आहे ते पोते, ज्यामध्ये 4 पोते जे आहेत एकरी याप्रमाणे त्यांनी घेतलेलं आहे आणि इव्हन त्यांनी युरियासुद्धा ह्याच्यामध्ये घेतलेला आहे. त्यावेळेस तिथं कुठल्याही प्रकारचा चिखल झाला नाही. फक्त एवढंच लक्षात घ्यायचं आहे की हे कॉम्बिनेशन केल्या लगेच जर आपण वापरलं तर ह्याचा चिखल होत नाही, मात्र जास्त वेळ जर ठेवलं तर चिखल होतो. त्याच्यामुळं हे करत असताना युरियाची जी काही पूर्तता आहे ते आता बऱ्यापैकी आपल्याकडे ड्रीप आहे. तर युरिया हा आपण दर आठवड्याला किमान 10 किलो जे आहे ते 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रीप वॉटर जर सोडला तर तो डायरेक्ट पिकाच्या मुळाला जाणार आहे आणि त्याचं जे काही जमिनीवर पडल्यामुळं जे काही त्याचं कन्व्हर्जन होऊन तो हवेत जो काही उडून जाणार आहे त्याचं जे काही नुकसान होणार आहे तर ते सुद्धा होणार नाही. त्याच्यामुळे सर्वांना विनंती राहील की जे काही आपलं ठरलेलं खत एक तर 10-26-26 किंवा 24-24-0 हे एक पोतं अधिक NOFचे 4 पोते हे दोघांचं कॉम्बिनेशन करून आपण खत टाका आणि युरिया देत असताना ड्रीपच्या माध्यमातून जर दिला तुम्ही तर निश्चित तिथं जे आहे ते आपल्याला फायदा जो आहे तो तिथं होणार आहे किंवा सिंगल वेगळा युरिया जरी आपण टाकला नंतर माती अड केला तरी चालेल. तर अशा पद्धतीने शेतकरी आता हे वापरायला चालू झालेले. दुसरा विषय, सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती राहील की आता ड्रीप जे आहे, आता नॅचरल शुगरचं संचालक मंडळसुद्धा ह्याच्यावर फार म्हणजे विचार करून आता पुढं आदरणीय चेअरमन साहेबांनी आणि आदरणीय आबांनीसुद्धा ह्याच्यामध्ये थोडासा विषय गांभीर्याने घेऊन आता जो काही IASचं जी काही ठिबक आहे तर त्याच्याऐवजी आपल्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं नॉन ISIचं पण कसं काय प्रोत्साहित करता येईल त्याच्यावर विचार चालू आहे. त्या संदर्भात चेअरमन साहेबसुद्धा पुढं बोलतील. मात्र ज्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचन खर्चिक वाटतंय त्यांनी अशा पद्धतीनं जे आहे ते साधा प्लास्टिकचा पाईप जो आहे तो गुंडाळी पाईप वापरून आणि नॉन ISIचं ड्रीप वापरून सुद्धा आपण ठिबकचा जे आहे ते वापर करू शकतो. कारण इथून पुढं आता विहिरीचं पाणी उपसायला चालू झालेलं आहे. त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे आणि आपले कॅनल पण आता सगळे पूर्णपणे
ह्याचे झालेले आहेत, म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचे झालेत. त्याच्यामुळं आधी जसं पर्क्युलेशन मोठ्या प्रमाणामध्ये होऊन पुढं 15-20 दिवस आपल्याला जी काही तिथं विहिरी भरायच्या त्या आता विहिरी भरणा गेल्यात. त्याच्यामुळं पाण्याची ताडण आपल्याला पडणार आहे. त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांना विनंती राहील की आपण जे आहे ते तिथं ड्रीपचाच अवलंब करावा. आणि ज्यांना गव्हर्नमेंटच्या सबसिडीचं पण ड्रीप घ्यायचं आहे तर त्यांनी नॅचरल शुगरचं जी काही आपली ड्रीपची योजना आहे त्याचासुद्धा तुम्ही अवलंब जे आहे ते करू शकतो. आणि आपल्या फील्ड टीमला किंवा आमच्या ऊस विकासच्या टीमला सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. अशा पद्धतीने हे त्यांनी हे केलेलं आहे. तर हे महत्त्वाचे विषय. आता FOMच्या बाबतीत आपल्या कारखान्यामध्ये अद्यापही म्हणजे आता पॅकिंग केलेलं FOM आपण RCFला विकतोय, त्याचप्रमाणे आणखीनही कारखान्यानं म्हणजे संचालक मंडळाचं एक उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांना आपल्याला काही पैसे छापायचे नाही आहे. तर आजही FOM ज्या शेतकऱ्यांना पाहिजे त्यांना ₹1 किलो याप्रमाणे आत्ताही बल्कमध्ये जशी आपण मळी घेऊन जातो त्या पद्धतीने नेता येईल. तर ह्या FOMचा वापर आपण आता जी काही खताचे डोस तुम्ही करणार आहे तर त्याची भट्टी लावण्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता. तर ते सुद्धा FOM सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे PDM सुद्धा अवघं ₹2 किलो, ज्याच्यामध्ये 19% KTO स्वरूपात पोटॅश आहे आणि सगळे अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य अधिक दुय्यम अन्नद्रव्य त्याच्यामध्ये आहेत. तर ते सुद्धा सध्या विक्री नॅचरल शुगरच्या माध्यमातून, नॅचरल बाजारच्या माध्यमातून तिथं चालू आहे. तर त्याचा जे आहे ते वापर शेतकरी करू शकता. तर मला जे काही महत्त्वाचं PPT प्रेझेंटेशन जे काही दाखवायचं होतं मी ते दाखवलेलं आहे. तर आता महत्त्वाचा विषय, आदरणीय दळवी साहेबांनी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, इकडच्या काय अडचणी आहेत सध्याच्या. तर त्या अनुषंगानं आत्ताच्या ज्या काही अडचणी असतील किंवा इथून पुढं उन्हाचा प्रकोप वाढायला चालू झालेला आहे तर अशा ह्याच्यामध्ये वसंत ऊर्जा आणि VSIच्या इतर उत्पादनांचा कशा पद्धतीनं वापर करता येईल तर त्या संदर्भात आदरणीय साहेबांना मी विनंती करेन की आपण जे आहे ते आमच्या शेतकऱ्यांना जे आहे ते मार्गदर्शन जे आहे ते करावं.